नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ तयार करणार आहोत। तो व्हिडिओ म्हणजे नवीन भिडं असेल तर ते तयार कसं करायचं ते मी दाखवणार आहे आज। त्यासाठी हे मी भिडं घेतले। हे भिडं माझं तयार केलेलंच आहे, पण व्हिडिओसाठी मी वापरते हे। त्यासाठी आपल्याला हे दूध लागेल, तेल लागेल आणि कांदा लागेल आणि ओलं खोबरं असलं तर ते घ्यायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भिडं ही एक अशी वस्तू आहे की ती खूप जपायला लागते व्यवस्थित, आणि त्याला वरच्यावर त्याचा वापर पाहिजे। आणि आपण वापरून झाल्यानंतर त्याला नेहमी असं तेल लावून ठेवायचं, पूर्ण तेल लावायचं नंतर ठेवायचं। आपण आता गॅस पेटवून घेऊया। भिडं ठेवूया। नवीन भिडं असेल तर ते कसं तयार करायचं हे मला खूप सारी कमेंट आली होते की आम्हाला दाखवा म्हणून हे दाखवते मी। हे नवीन भिडं असेल तर पहिलं धुवून घ्यायचं, तार घ्यायची, थोडासा साबण घ्यायचा आणि त्याला कोटिंग असते त्याला जास्त, थोडी हलक्या हाताने, तार जास्त जोरात घासायची नाही, हलक्या हाताने घासून जरा धुवून टाकायचं। नंतर मग हे असं ठेवायचं गॅसवर। आता आपण हे दूध ओतून घेणार आहोत। आणि जर ओलं खोबरं असेल तर अर्धी कवट घ्यायची, ते दुधातच टाकून द्यायची, खोवून घ्यायचं खोबरं। आता हे दूध आपल्याला पूर्ण आटवायचंय ह्याच्यामध्ये। हे आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे अगदी पूर्ण। पूर्ण त्याचा अगदी काळा कलर आला पाहिजे असं आटवून घ्यायचं आहे आपल्याला। हे मी आटवून घेते आता। एक 5 ते 6 मिनिट लागतील आपल्याला हे पूर्ण आटवायला। हे दूध बघा आता किती कमी झालं ते। हे असं करून करून पूर्ण हे दूध आता ह्याच्यामध्ये काळं पडलं नाही, कारण हे तयार केलेलं आहे भिडं पहिलं। हे असं पूर्ण अगदी दूध जळेपर्यंत अगदी हे करून घ्यायचं, सुकवून घ्यायचं चांगलं। गावाला कसं पहिलं शेण वगैरे भरून ठेवायची भिडं नवीन असलं की। हे आपल्याला पूर्ण याचा रंग बदलेपर्यंत चांगलं असं हे करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत अगदी। अगदी सुरुवातीला नवीन घेतलं पहिलं थोडा तारेचा कात्या लावायचा त्याला, कारण त्याची कोटिंग असते एक्स्ट्रा, ती मग निघून जाते। गॅस थोडा आपण स्लो करू। आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि हे भिडं थंड होऊन देऊया। नंतर आपण हे धुवून टाकायचं आहे सगळं परत। गॅस बंद करूया
भिड थंड होतंय त्याची वाट बघूया आपण. आता भिड आपलं थंड झालंय. तर हे आटलेलं दूध आहे ना त्याचं घासून घ्यायचं. तर त्याला हा लाकडीच उलटणं घ्यायचं त्याला. तर भिड थंड झाले, आपण धुवून घेऊया. गरम भिड्यावर कधीच पाणी ओतायचं नाही. हे दूध आटवलेलं पहिलं असं धुवून लावायचं चांगलं. आणि आता आपल्याला हा साबण आणि हा काठ्या घ्यायचा आहे. त्याने थोडंसं घासून काढायचं. पहिला अगदी असंच ताराच्या कात्याने साबण किंवा लिक्विड लावून असं घासून घ्यायचं. नंतर मग दूध आटवून घ्यायचं असं. आणि दूध आटवलं थंड झालं की धुवून टाकायचं ते हाताने चोळून. आणि परत मग साबण आणि हा असा काथे घ्यायचा त्याने धुवून काढायचं चांगलं. आता छान आपण धुवून घेतलंय. आता याला आपण परत ठेवणार आहोत गॅसवरती. आपल्याला अगोदर कांदा कापून घ्यायला लागेल. मी हा एकच कांदा घेतलाय, पण तुम्ही भरपूर कांदा घ्या. दोन कांदे घेतले तुम्ही तरी चालेल. तर आपल्याला परत गॅस पेटवून घ्यायचा आहे. परत हे भिडं ठेवायचं वरती. भिडं तापलं की आपण तेल टाकायचे. तेल टाकूया. तेल पण भरपूर टाकायचं.
हा कांदा आता आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे भिड्यामध्ये. ह्याच्याबरोबर पण ओलं खोबरं असेल तर खोवलेलं टाकू शकता. दुधाबरोबर पण टाकू शकतो आपण, कांद्याबरोबर पण. आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून करपवून घ्यायचा आहे भिड्यामध्ये. आणि दुसरा प्रकार असा की भिडं तयार करण्यासाठी असं तारेने जरा स्वच्छ धुवून घ्यायचं नवीनमध्ये आणि गॅसवर ठेवून ओलं खोबरं टाकायचं, भरपूर ओलं खोबरं टाकायचं आणि दूध टाकायचं किंवा पाणी टाकायचं आणि चांगलं खोबरं जळेपर्यंत असं परतवून घ्यायचं आणि मग त्या खोबऱ्याने चोळून असं धुवून टाकायचं. असं 3 ते 4 दिवस करायचं लागोपाठ. हे आपण चांगला कांदा त्याच्यामध्ये जाळून काढूया. तर हा कांदा आपण पूर्ण जळेपर्यंत आपण परतवून घेतला ह्याच्यामध्ये भिड्यामध्ये. आम्ही कमी कांदा घेतलाय, तुम्ही जास्त कांदा घ्या. आता परत आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भिडं थंड होऊन द्यायचं आहे. आता आपण थोडा वेळ वाट बघूया थंड होईपर्यंत. आता हे भिडं बऱ्यापैकी थंड झाले. हा कांदा आपल्याला असा जळालेला कांदा हा चांगला असा घासून घ्यायचा. भिडं म्हणा किंवा भिडाचा तवा, भिडाची कढई नवीन असेल तर असेच करायचं असतं. मी जे प्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे. सगळं काढून टाकायचं कांदा करपलेला आणि आता आपल्याला परत धुवून घ्यायचे. नुसतं धुवून घ्यायचं. परत ह्याला साबण वगैरे काय लावायचं नाही, लिक्विड किंवा साबण. छान धुवून घेतले. आता ह्याला मस्तपैकी असं पुसून घ्यायचं कपड्याने. सुरुवातीला नवीन घेतलं तर मी हे दाखवल्याप्रमाणे सगळं करायचं आणि नेहमी वापरात ठेवायचं भिडं. आणि 3-4 महिन्यांनी नुसतं असं तेलावर कांदा, भरपूर कांदा घेऊन भाजून घ्यायचा कांदा करपेपर्यंत. आता याला आपल्याला तेल लावायचे. आता आपल्याला ठेवून द्यायचं हे, याला तेल लावायचे. याला जर आपण तेल लावला नाही तर पूर्ण गंज पकडतो, हे भिडं खराब होतं आपलं. असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं, आतून बाहेरून पूर्ण तेल लावून घ्यायचं.
शकता हे भिडं आपलं तयार केले आणि कसं तयार करायचं ते पण मी दाखवले। तर नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आणि असंच भिडं तयार करा नवीन घेतलेलं। आणि भिड्याची काळजी घ्या आणि वरच्यावर वापरण्यात ठेवा भिडं, म्हणजे व्यवस्थित राहतं। आणि माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।